नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीडीसी आय एस अकॅडमीमध्ये. मी गणेश चव्हाण. तर मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाचा एक सब्जेक्ट तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. तर या विषयामध्ये तुम्हाला सध्या काय चालू आहे घटनेमधले कोणते शब्द बदलल्या जाणार आहेत आणि कोणतेही शब्द हे तसेच राहणार आहेत. आता आपण पाहिलं की आपल्या भारतीय संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक आणि जसं सांगितलं गेलं पहिल्या लाईनमध्ये प्रस्तावनेच्या, तर त्याच लाईनमध्ये अधिक 5 शब्द पण त्याच्यामध्ये आहेत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आणि त्याच्यानंतर आपण अजून 4 शब्दांचा समावेश आहे. तर असे एकंदरीत 9 शब्द त्यामध्ये दिलेले आहेत. एक नुकतीच याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली होती. तर ते कोणी दाखल केली, तिचा उद्देश काय होता, काय त्या याचिकेने याच्या अगोदरचे संदर्भ देऊन हे धर्मनिरपेक्ष, त्याच्यानंतर जे समाजवादी आणि एकात्मता हे शब्द काढून टाकण्यासाठी याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली. आणि हे कोणत्या हे कोण लोक आहेत, हे त्यांची विचारधारा काय आहे, त्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केल्यानंतर त्याचं काय झालं, त्याच्यावर हिअरिंग झाल्या. आणि मित्रांनो, आज दिनांक 26 नोव्हेंबर आहे आणि आजच्याच दिवशी संविधान दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. आजच्या दिवशीच जे सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत, जे खन्ना आहेत म्हणून, जे नुकतेच आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे, तर यांनी जो निर्णय दिला तो फार महत्वाचा आहे. जे एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या त्या तमाम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत जिव्हाळीचा महत्वाचा हा विषय आहे. ते तुम्ही समजून घ्या काय आहे. आणि यामधल्या सगळे बारकावे, यामधले सगळे जे काही विषय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता जसं तुम्ही या पेपरमध्ये, जे ही पेपर आहे, या पेपरमध्ये आर्टिकल आलेला आहे आणि त्या आर्टिकलमध्ये सांगितलं की संविधान धर्मनिरपेक्षच हा शब्द वापरला. पण या धर्मनिरपेक्ष मध्ये हे शब्द असा नसावा, हे शब्द काढून टाकावा. अगोदरच्या जेव्हा 1950ला म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा राज्यघटनाची अंमलबजावणी झाली आणि तेव्हापासून जी लागू झाली, त्या राज्यघटनेमध्ये हे शब्द नव्हते. आणि नंतरच्या काळामध्ये 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये हे लागू झाले. म्हणून ही सुरुवातीची जी मूळ राज्यघटना नाही आणि त्या मूळ राज्यघटनाच असावी असं काही याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. आणि ते म्हणणं आज आपण समजून घेऊया आणि सुप्रीम कोर्टाने पण काय म्हटलं ते पण समजून घेऊया. आणि धर्मनिरपेक्ष काय हा शब्द आहे, हा शब्द काय सांगतो, हे जर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये 2025 ची जी काही रायटिंग, जे यूपीएससी ची रायटिंग, जे कोणती एक्झाम देणार आहात त्या एक्झामसाठी हा शब्द समजून घेणं गरजेचं आहे. मूळ राज्यघटनेमध्ये नाही आणि तो काढून टाकावा, हे काही जे काही एकंदरीत मागणी होती तर त्यावरही आपण बोलणार आहोत. ठीक आहे, तर चला मग या आर्टिकल बद्दल आपण बोलणार आहोत. आता मूळ मुद्दा आहे की जे धर्मनिरपेक्षच असं जे सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा असं म्हटलेलं आहे, या शब्दाचा अर्थ काय होते, किंवा अजून तर थोडक्यात सांगायचं झालं तर ते पण समजून घेऊया की याच्यामध्ये काय काय शब्द दिलेले आहेत, त्याचा अर्थ काय होतो, ते थोडक्यात इथं आपल्याला समजून घेता येईल. आता न्यायालयाचे निरीक्षण काय आहे ते समजून घेऊया. उद्देशिकेतील शब्दांवर आक्षेप घेणाऱ्या याचिका निकाली. तर आज निकाल हे लागलेला आहे. तर या निकालावर काय सुप्रीम कोर्टाचं मत आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. हे शब्द काय आहे ते समजून घेतला पाहिजे. सर्वात प्रथम आपण जे अभ्यासणार आहोत ते मित्रांनो, आपण याच्यामध्ये संविधानामध्ये जे धर्मनिरपेक्ष हा जो विषय आहे, तर भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय आहे ते आपण पाहूया. धर्मनिरपेक्ष म्हणजेच काय. नेमकं धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे, हा शब्द सांगतो काय, तर यावर आपण थोडंसं समजून घेऊया. याचे काय अर्थ आहेत, याचे दोन्ही पैलू आपण समजून घेऊया. आणि आजच्या घडीला ज्या लोकांनी याचिका दाखल केली होती त्या लोकांचं काय मत आहे आणि त्या लोकांचं जेव्हा त्यांचं मत होतं तर त्यांनी काय संदर्भ दिले हे पण आपण समजून घेऊ. म्हणजे त्याला 360 डिग्री जो अँगल आहे तो व्यवस्थित आपण इथे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर भारतीय संविधानाचा धर्मनिरपेक्षतेचा जो अर्थ आहे तो अधिक सविस्तरपणे समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. त्यामध्ये असलेल्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा पण आज करणार आहोत. म्हणून धर्मनिरपेक्षतेचा अर्थच काय आहे तो आपला पहिलाच मुद्दा आहे की धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय आहे. तुम्ही जर मला पाहत असाल तर तुम्ही सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मित्रांनो, फार महत्वाचे विषय मी तुमच्या समोर घेऊन येत असतो आणि तुमच्या ज्ञानामध्ये अधिक भर पाडण्यासाठी फार महत्वाचा हे चॅनल तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर आजच्या या विषयामध्ये
धर्मनिरपेक्षतेचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवर आणि त्याच्या याचिकाकर्त्यावर, त्याच्यानंर त्याचा निर्णय, हे कसं एकंदरीत घटना दुरुस्ती वगैरे सगळं सांगणार आहे. आता सर्वात प्रथम धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, हा आपला शब्द आहे. तर हे आपल्या एकंदरीत जे आहे आपलं GS2 जो आहे, या GS2 मध्ये आहे. जसं ही मुख्य परीक्षा, जसं मी तुम्हाला म्हटलं की आता येणारी मी 2025 किंवा 2000 आताची परीक्षा देत असाल तरी चालेल, पण 1 तारखेला परीक्षा आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवसात तुमचा काही याचा फायदा नाही, तुम्ही तर अभ्यास केलाच असेल. पण येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, त्या एक्झामला हे तुम्हाला लागू होणारच आहे. तर येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तर ते तुम्हाला राज्यसेवेच्या UPSC किंवा MPSC या दोन्ही परीक्षेच्या मुख्य परीक्षा जी आहे, मुख्य परीक्षेच्या GS2 मध्ये आहे. त्याच्यानंतर एवढंच नाही तर तुम्हाला इतिहासाचा संदर्भ सुद्धा, धर्मनिरपेक्ष कोणते राज्य होते, काय याचा अर्थ आहे, त्याच्यातून तुम्हाला काही शिकता येईल. एवढंच नाही तर पूर्व जी परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा जे आपलं पॉलिटी आहे, त्या पॉलिटीमध्ये हा शब्द आहे. तर हे आपण तिथे पूर्व मुख्य लिखाणामध्ये, एसेमध्ये, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा जसं तुमचं पॉलिटिकल सायन्स या विषयांमध्ये हे सविस्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे अभ्यासा, ठीक आहे. म्हणून धर्मनिरपेक्षता म्हणजेच काय, तर याच्यामध्ये होतं असं मित्रांनो की या शब्दाचा अर्थ म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्य किंवा जे सरकार असते ते धर्माशी कोणत्याही संबंधित नाही, हा सर्वात महत्वाचा विषय आहे. आपण एखादं सरकार, आता तुम्ही जर बाहेरच्या कुठल्या देशामध्ये गेला तर त्या देशामध्ये काही नाही तर काही तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. उदाहरणार्थ काय, तुम्ही पाकिस्तानामध्ये जा, तुम्हाला तिथलं एखाद्या धर्माच्या संबंधित तिथल्या राज्य घटनेचा इन्फ्लुएन्स देखील त्याच्यामध्ये त्याची माहिती दिली जाईल आणि एखाद्या धर्माचं त्याच्यावर वर्चस्व दिसेल, बरोबर आहे. किंवा तुम्ही अजून इथे नेपाळमध्ये जा, श्रीलंकेमध्ये जा, काही नाही तर काही तिथं धर्माच्या संदर्भात बोलल्या गेलेलं आहे त्यांच्या राज्यघटनेमध्ये. म्हणून आपल्या राज्यघटनेमध्ये काय सांगितलं की धर्मनिरपेक्ष राज्य हे जे आहे म्हणजे काय, तर याच्यामध्ये कोणतंही राज्य किंवा सरकार कोणत्याही धर्माशी संबंधित नाही आणि त्याच्यामध्ये कोणताही धर्म जो आहे त्याचा खास करून प्राधान्य दिल्या गेलेलं नाही किंवा त्यात प्राधान्य दिल्या जात नाही, हेही फार महत्वाचं आहे. आणि सर्व धर्मांना याच्यामध्ये काय आहे तर ते म्हणजे समानता, तर याच्यामध्ये समानता आहे, समान वागणूक दिल्या जाते, हे फार महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जे भारतीय संविधानाचा जर विचार केला तर भारतीय संविधानानं जे धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत जो आहे तो खास करून तो स्वीकारला, हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणि तो कधी स्वीकारला म्हणजे घटनाकारांनी, सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी सांगितलं की घटनाकारांचे जेव्हा विचार होते ते याच पद्धतीचे विचार होते, त्याच्यानुसार त्यांनी काही गोष्टी किंवा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये, संविधान सभेमध्ये ते मांडले. आता जर तुम्ही जर पाहिली समानतेचा उल्लेख जर केला तर तुम्हाला आठवते की धर्मनिरपेक्ष हे जे शब्द आहे ते 42वी घटना दुरुस्ती आहे आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 ला ही अमेंडमेंट झाली, त्याच्यामध्ये हे शब्द त्याच्यामध्ये ऍड केलेले आहे आणि मूळ राज्यघटनेमध्ये नाहीत म्हणून ही याचिका दाखल केली. तर आता ह्या शब्दावरच आपण थोडंसं बोलूया. ते ऍड केल्यानंतर मग हा शब्द आपण जे संविधानानं आपल्या भारतीय राज्यघटनेनं याच्यामध्ये घटना दुरुस्ती केली 42वी आणि संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्षतेचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत इथं स्वीकारला गेलेला आहे. म्हणजेच काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की काय होतं की कोणत्याही राज्यांच्या जी कार्यप्रणाली आहे त्या कार्यप्रणालीमध्ये कोणताही धार्मिक प्रभावाचा जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही धार्मिक प्रभावाचा समावेश होत नाही किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये तसा राज्य किंवा सरकारला तसा करता येत नाही. तो धर्माचा समान मानतो, सर्व धर्मांना समान मानून ते सरकार किंवा राज्य चालत असते. योजनाचा अधिकार किंवा अशा काही गोष्टी मांडता येणार नाही किंवा तशा प्रकट करण्याचा अधिकार देत नाही. संविधानामध्ये याच्या संदर्भात काय काय तरतुदी आहेत ते पाहिल्या पाहिजे आपण. दुसरा जो मुद्दा आहे तर संविधान जो आहे आपलं याच्यामध्ये काय तरतुदी आहेत आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात. तर भारतीय संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्षता जी आहे त्या धर्मनिरपेक्षतेचा आदर्श बऱ्याच ठिकाणी दिसतो. कोणत्या कोणत्या ठिकाणी दिसतो, आपण जर काही महत्वाच्या तरतुदी जर पाहिल्या तर तुम्हाला मी 1-2 सांगतो. जसं फंडामेंटल राईट आहे, उदाहरणार्थ तुम्ही लगेच घ्या जे मूलभूत हक्क, बरोबर आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये आणि कलम 12 ते 35 या दरम्यान दिलेले आहेत. त्याच्यातले हे फंडामेंटल राईट जे आहेत याच्यामध्ये जे तुमचं कलम आहे त्या कलमामध्ये कोणतं कोणतं येते ते कलम जे दिलेलं आहे 25 आणि 28 हे 2 कलम आहेत. एक 25 आणि दुसरं जे आहे 25 ते 28 असं म्हणता येईल तुम्हाला. तर या 25 ते 28 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे
की जे तुमचे मूलभूत अधिकार आहेत, म्हणजे जे नागरिक आहेत, जे या भारताचे किंवा या देशाचे जे नागरिक आहेत, त्या नागरिकांना आपल्या संविधान जे आहे त्या संविधानानं काही त्या नागरिकांना काही अधिकार दिले. म्हणजे कोणते अधिकार? तर त्या जे आपले आहेत ते आपले धार्मिक त्या विषयानुसार त्यांना वागण्याची, त्यांना पूजा करण्याची, शिक्षण घेण्याची किंवा धर्मांचं पालन करण्याची हे स्वतंत्र देण्यात आलेलं आहे. त्यांना ते स्वतंत्र आहे आणि हे स्वतंत्रता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे फंडामेंटल राईट्स आहे ते एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे पूर्ण दिलेले आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट काही गोष्टी सांगितल्या. काय म्हटलेलं आहे की सर्व नागरिकांना आपला धर्म निवडण्याचा, त्या धर्माचं पालन करण्याचा, त्या धर्माचा प्रचार करण्याचा, प्रसार करण्याचा, जोपासण्याचा, पूजा करण्याचा, त्याचं अध्ययन करण्याचा पूर्ण अधिकार त्या त्या नागरिकांना दिलेला आहे. तर हे काय? तर आपलं संविधान सांगते मित्रांनो. म्हणजेच काय? तर तुम्हाला धर्मनिरपेक्ष या शब्दाच्या संदर्भातील हे सगळे मुद्दे आहेत, व्यवस्थित समजून घ्या. एवढंच नाही तर जेव्हा आपण राज्य जे विचार करतो, मग राज्य धर्म काय आहे बरं? राज्याचा धर्म काय असतो का? जर धर्मनिरपेक्ष म्हटलं तर राज्याचा धर्माचा प्रसार होणार नाही. म्हणून राज्य धर्माचा प्रचारासाठी किंवा त्यांच्या अनुषंगानं कोणतंही कृत्य करू शकतात का? तर ते कोणतेही कृत्य करू शकत नाही. आणि एवढंच नाही तर धार्मिक जे स्वबळ आहे त्या धार्मिक स्वबळावर जे लोक गोळा करणं ते गोळा करू शकतात निशस्त्रपणे किंवा कोणाचं उल्लंघन होऊ नये ह्या गोष्टीकडे ते खास करून लक्ष देऊन ते सगळं एक धर्माचा प्रचार करू शकतात. म्हणून धर्मनिरपेक्ष जे शिक्षणाची व्यवस्था याबाबत सुद्धा राज्य निर्णय घेऊ शकते का? तर हो. काही ठिकाणी ज्याला जे अनुदान मिळते त्या ठिकाणी काय विषय आहे तो पण महत्वाचा आहे. तर धर्माचं शिक्षण देत असताना कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही, पण ज्या ठिकाणी अनुदान मिळते त्या ठिकाणी धर्माचा खास करून तिथे वापर पण होऊ नये किंवा धर्माचं शिक्षण एखाद्या देऊ नये हे पण सांगितलेलं आहे. म्हणजे सर्व धर्मांना समान म्हणून ते सर्वांना समान शिक्षण दिल्या जावं असं पण राज्यांनी किंवा सरकारने सांगितलं जाते. बरं, अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आपण जर एवढंच नाही, अजून एक कलम आहे बघा, ते तुम्हाला लक्षात आलं असेल तर एक तुम्ही कलम 15 वाचलं का? कलम 15. या कलम 15 मध्ये काय दिलं आहे? हे जर कलम 15 पाहिलं याच्यामध्ये स्पष्ट, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की जसं जे आपलं फंडामेंटल राईट जे 12 ते 35 मध्ये आहे, 12 आणि 13 जर सोडले तर मग तुम्हाला 14 ते 18 पासून सुरुवात होते. मग त्याच्यामधलं जे 15 कलम आहे ते तुम्हाला सांगते की या कोणत्याही प्रकारचा सरकार जे आहे ज्याच्यामध्ये किंवा देश जे राज्य आहे याच्यामध्ये जात, धर्म, लिंग इत्यादी आधारावरती भेदभाव करणं हे पूर्णतः प्रतिबंधित आहे. आपल्या भारतामध्ये जे काही आपली जी लँड आहे, जे टेरिटरी आहे, याच्यामध्ये जे संविधान लागू आहे त्यामध्ये पूर्णतः हे कसं आहे तर हे भेदभाव आहे. म्हणजे जे भेदभाव करणं हे प्रतिबंधित आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जात, धर्म, लिंग याच्यात जे काही आहे याला गोष्टी काही अपवाद पण आहेत, पण त्या अपवादात्मक गोष्टी आपण आता इथे शिकू नये. याच्यानंतरचा जो माझा नेक्स्ट जो टॉपिक येणार आहे ते म्हणजे फंडामेंटल राईट, तो टॉपिक तुम्ही पहा, त्यामध्ये डिटेल सविस्तर मी सांगणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण एवढंच नाही तर त्यामुळं धर्म जे आहे त्या धर्माच्या आधारावरती राज्य कधीही कोणालाही भेदभाव करू शकणार नाही. एवढंच नाही मित्रांनो, अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जे सध्याला फार चर्चेमध्ये आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड. युनिफॉर्म सिव्हिल कोड आर्टिकल 44. बरोबर. जे हे कलम आहे या कलमामध्ये भारतीय जे राज्य आहे, भारतीय राज्यघटना जी आहे त्याच्यामध्ये कलम 14. आता कलम 14 हे कशामध्ये आहे हे पण फार महत्वाचं आहे सांगणं. तर तुम्हाला जे तुम्ही पार्ट आपला भारतीय राज्यघटनेचा पार्ट 4 आहे या 4थ्या मध्ये दिलेला आहे. 4थ्या मध्ये जे तुमचं जे आर्टिकल आहे त्या आर्टिकल मध्ये तुम्हाला सांगितलं जे 36 ते तुम्हाला 51 एवढे आर्टिकल आहेत. या आर्टिकल मध्ये मित्रांनो एक 44वे हे कलम आहे. तर याच्यामध्ये सांगितलं गेलं जसं की हे जे टॉपिक आहे, हे जे पार्ट आहे याला आपण DPSP म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. याच्यामध्ये 3 घटक पडतात. एक म्हणजे लिबरल, दुसरं म्हणजे गांधीयन आणि तिसरं म्हणजे इंटेलेक्च्युअल अँड किंवा त्याला आपण जे ज्याला बुद्धिवादी किंवा त्याला आपण जे हे बुद्धिवादी वगैरे असे इंटेलेक्च्युअल असे शब्द वापरतो. आता हे जे खास करून जे मी तुम्हाला सांगितलं जे DPSPचा जो विषय आहे ते याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तो येतो. जसं लिबरल असेल किंवा गांधीवादी, जे आपण ज्याला लिबरल किंवा इंटेलेक्च्युअल असं आपण इथे वापरलं. इथे जे आहे सोशल आहे, सोशल बरोबर आहे. तर सोशल
गांधीयन किंवा लिबरल इंटेलेक्च्युअल अशा पद्धतीचे हे तीन इथे डिवाइड केलेलं आहे किंवा याचे विभाजन झालेलं आहे. याच्यावर एक प्रश्न पण आला होता एमपीएससी ला की किती भागामध्ये त्याचं विभाजन झालं आहे डीपीएसपी मध्ये. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे जे विभाजन झाली ते एक म्हणजे सोशल, दुसरं म्हणजे गांधीयन आणि तिसरं इंटेलेक्च्युअल किंवा लिबरल. तर जे बुद्धिवादी किंवा आपण जे शब्द वापरतो ते याच्यामधला जो हा आहे या भागामध्ये हे 44 कलम दिलेला आहे आणि त्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की जे सामान्य आपण म्हणतो ना जे नागरी संहिता ते त्याच्यामध्ये दिला युनिफॉर्म सिव्हिल कोड हा शब्द लागू जे आहे त्याच्यामध्ये आहे. आता विशेष आहे की सध्याला जे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर अनेक वेळा भाष्य पण केलेलं आहे की जे UCC ज्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो की आपण येणाऱ्या काळामध्ये सगळ्या देशामध्ये एकच आपण लागू करणार आहोत, सर्वांना समान न्याय देणार आहोत असं बऱ्याच वेळेस काही त्यांच्या बोलण्यातून हे जाणवलेलं आहे आणि बऱ्याच वेळेस आपण त्याच्यावर चर्चा पण केली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तर हे काय आहे मग युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे जेव्हा सरकार ठेवत आहे की त्याच्यामध्ये सगळ्यांना समानता, धर्मांचा काही विषय येणार नाही, पण तुमचे मूलभूत अधिकार पण आहेत त्यांचाही विचार केला जावं लागणार आहे. मग यामुळं सर्व धर्माचा नागरिकांचा समान कायदेशीर जेव्हा अधिकार मिळतील तर त्या काळामध्ये जे अधिकार आहेत मग ते अधिकार कोणते गहाळपण होऊ नये हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. नेमकं कोणत्या पद्धतीने हे लागू होईल त्याच्यावर मी एक वेगळं लेक्चर घेणार आहे, पण आता सध्याला फक्त आपण हे 3 शब्दांवर पाहू की सुप्रीम कोर्टाचा काय विषय. थोडंसं हे समजून घेणं अवघड आहे, थोडासा लेक्चर थोडंफार होईल मोठे 20-25 मिनिटाचं होईल तर ते मी तुम्हाला समजून सांगतो. तर या संहितेचा उद्देश धर्मनिरपेक्षतेला अधिक प्रगल्भ करणं हा आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. एवढंच नाही तर याच्या पुढे जाऊन तुम्हाला जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला जे धर्मनिरपेक्षता आणि सार्वजनिक जे जीवन आहे ते कसं असतं मग धर्म निरपेक्षता आणि सार्वजनिक जीवन, सार्वजनिक जीवन हे जे आहे माझा जो पुढचा मुद्दा आहे, जसं मी हा तिसरा माझा पॉइंट आहे, या तिसऱ्या पॉइंट मध्ये हे काय असतं बरं, हे कसं आपण जीवन जगतो फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लिखाण करत असताना पण तुम्ही आठवाल या गोष्टी. मग आपण जेव्हा याच्यामध्ये फार महत्वाचा मुद्दा येते त्याच्यामध्ये पहिलंच येतं ते म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यता. धार्मिक बरोबर की नाही. तर धार्मिक स्वातंत्र्यता म्हणजेच काय, जे संविधान जे आहे भारतीय संविधान, त्या भारतीय संविधान नागरिकांना त्यांच्या धार्मिक जे विश्वास आहे त्या विश्वासानुसार जीवन जगण्याचा अधिकार देते आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचा, धार्मिक जे उपाययोजना असतील किंवा त्या गोष्टी करण्याचा अधिकार जो आहे ते पूर्णतः देते. धार्मिक जे विधी असतील ते विधी साजरे करण्याचा अधिकार पण देत असते. तर हे गोष्ट आपण जर पाहिली तर फार महत्वाची आहे. ठीक आहे. हा तर हा एक महत्वाचा विषय. एवढंच नाही तर धार्मिक विविधता आपण जसं मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला त्याच्या पुढे जाऊन अजून एक सांगायचं आहे की धार्मिक विविधता आता धार्मिक विविधता म्हणजेच काय ह्याच्यातलाच पॉइंट जसं मी तुम्हाला म्हटलं की धर्मनिरपेक्षता आणि सार्वजनिक जीवनामध्ये धार्मिक स्वातंत्र्य एक आहे, धार्मिक विविधता एक आहे. तर धार्मिक विविधता म्हणजेच काय हे समजून घेतलं पाहिजे, याचा विषय काय आहे ते लक्षात आला पाहिजे, बरोबर की नाही. तर यामध्ये जे सांगितलेलं आहे मित्रांनो, आपण जसा विषय हा जर आपल्याशी सोबत लागू जर होत असेल तर आपण काय समजून घ्यावं. त्याच्यामध्ये जसं भारत आपला जो देश आहे आणि भारतामध्ये विविध धर्म आहे. आता सगळ्यांना तर समानता दिली पण भारतामध्ये जेव्हा विविध धार्मिक समुदायाचा देश आहे म्हणून जिथे हिंदू असतील, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, बौद्ध असेल, जैन असेल, पारसी असेल, हे जे सगळे जे काही धर्म आहे आणि इत्यादी धर्माचं जे लोक ज्या देशामध्ये राहतात, गुण्यागोविंदानं जगतात, सर्वांना एकत्र वागतो आपण, बंधुभाव ह्या काही गोष्टीचा आपण बोलबाला करतो आणि एकत्र राहण्याचा पण आपण सर्वांना आव्हान करत असतो आणि राज्य सरकार पण तसंच करत असतं. तर हे सगळ्या गोष्टी तिथे जर पाहिलं तर इथं लक्षात येते की सगळ्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण धार्मिक गोष्टीचा जास्त बोलबाला न करता तर एकमेकांना आपण सहजरित्या
एकदम चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो. हे सार्वजनिक जीवनामध्ये या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आपल्याला पाहता येईल. म्हणून आपण काय म्हटलं तर बंधुभाव हा शब्द वापरतो, बरोबर की नाही. मग संविधानाने या विविधतेला काय केलं तर एकदम सामान्य जे आहे शब्दामध्ये सांगायचं झालं त्याला सन्मान दिला आहे. विविधतेला सन्मान कसा दिला आणि त्या प्रत्येक नागरिकाला जे अशा पद्धतीनं वागत आहे की कोणत्याही धर्माचा असेल तर एकमेकांना बंधुचारा, म्हणजे आज तुम्ही एखादा हिंदू सण असेल तर मुस्लिम त्या सणाला येतात. जर मुस्लिम सण लोक जे मुस्लिम बांधव असतील तर ते हिंदू सणाला जातील, हिंदू जे बांधव असतील ते मुस्लिम सणाला जातील. ते एकंदरीत एकमेकाच्या सणाला जाणं येणं किंवा ते साजरा करणं, त्याच्यामध्ये सहभाग घेणं हे सहज चालत असते. मग याच्यामध्ये जे आपल्या संविधानाने या विविधतेला काय दिला तर सन्मान दिलेला आहे आणि प्रत्येकाला इथे या देशामध्ये जिथे संविधान लागू आहे तिथे जगण्याचा सन्मान, जे समान अधिकार त्या सगळे जगू शकतात आणि जगत असताना संविधानाने प्रत्येकाला समान अधिकार आणि त्याची सुरक्षा पण दिलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून राज्याच्या धर्माशी काही संबंध असतात का तर हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जे राज्य आहे त्या राज्याच्या धर्माच्या संदर्भात काही संबंध आहे का. आपण जेव्हा भारतीय राज्य धर्म किंवा पूजा आपण या गोष्टीचा विचार करतो, धार्मिक प्रथा किंवा ज्या परंपरागत जे हस्तक्षेप आपण करत असते का तर तो कोणत्याही ज्या परंपरा असतील त्याच्यामध्ये राज्य कोणतेही हस्तक्षेप करत नाही. आता उदाहरणार्थ भारतीय जी संसद आहे किंवा राज्य आहे, राज्य जे आपण लेजिस्लेचर म्हणूया किंवा विधानसभा म्हणूया, जे ह्या गोष्टी विधानसभा कोणत्याही प्रकारचा धार्मिक कायद्यामध्ये किंवा याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे आपण परंपरा ह्याच्यामध्ये कोणतेही अंमलबजावणी किंवा त्याच्यामध्ये काही मॉडिफाय किंवा त्याच्यामध्ये बदल करता येत नाही राज्याच्या. ते फक्त आणि फक्त संसदेलाच अधिकार दिलेले आहे. सरकार जे आहे धार्मिक संस्थांना वित्तीय सहाय्य देऊ शकते, पण ते कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी संबंधित लागू होते का तर नाही. धर्माला लागू होते पण ते सर्वांसाठी गोष्टी तिथे लागू होत असतात. एखाद्या धर्माची शाळा आहे आणि त्या धर्माच्या शाळेला फक्त त्याच धर्माची लोक जात असतील आणि त्याला अनुदान जर सरकार देते का तर नाही. पण एखाद्या धर्माच्या नावाने ती शाळा चालू असेल पण तिथे कसं पब्लिक सर्वच लोक तिथे शिक्षण घेत असतील त्या एरियातले सगळं जाती धर्माचे, तर त्याला अनुदान पण मिळत असते. अशा पद्धतीचे हे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगितले. अजून एक मला सांगावासा वाटतो, जे चौथा मुद्दा आहे जे मी 3 सांगितले, यामध्ये धर्मनिरपेक्षतेचा सकारात्मक परिणाम काय होऊ शकते बरं. सकारात्मक परिणाम काय होऊ शकतो. धर्मनिरपेक्षतेचा सकारात्मक परिणाम काय आहे त्याच्यामध्ये फारच महत्वाचा जे पहिलाच मुद्दा जे सांगावासा वाटतो ते म्हणजेच काय, आता आपण जसं पाहून समजून घेऊया. सामाजिक धर्म म्हणण्यापेक्षा अजून एक मी इथे शब्द टाकू शकतो दुसरा, तुम्ही पण हा शब्द लागू होईल बघा इथं. बघा सामाजिक समता हा शब्द इथे लागू होतो. तर भारतातील आपण जेव्हा विविध धर्म किंवा संस्कृती त्या अनेक गोष्टी आहेत, जाती आहे, याच्यामधून अनेक लोक जे आहेत आपण ते त्याचा एकत्र येणं जाणं ह्या गोष्टी असतात, एकत्र राहू शकतात. भारतीय समाजाच्या एकतेला आपण बळकटी देणं हे सगळं काम आहे. म्हणून धार्मिक सहिष्णुता आपण दुसरा एक आपला मुद्दा खास करून इथे मला सांगावासा वाटतो, ते धार्मिक सहिष्णुता तुम्ही मुद्दा ऍड करू शकता. त्या संविधानामुळे काय होतं भारतामध्ये धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन मिळते. ते विविध धर्म जे आहे एकत्र येऊन आपसामध्ये शांततेमध्ये राहू शकतात, सभा भरू शकतात, एकत्र एखादं संघटन तयारी करू शकतात, बरोबर आहे की नाही. पण याच्या विरोधामध्ये कोणत्याही जे हिंसाचाराला किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही याच्या प्रकारचं समर्थन पण देत नाहीत, हे गोष्ट लक्षात घ्या. आता हे फार महत्वाचं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून याच्यामध्ये सरकार सर्व धर्माच्या लोकांचा जे त्यांचे हक्क आहेत, अधिकार आहेत, त्यांचं संरक्षण करत असतं, हे फार महत्वाचं आहे. आणि हे पुढे जात असताना धर्मनिरपेक्षतेला जे आव्हान आहेत ते आव्हान पण आपण समजले पाहिजे की आव्हान काय आहेत. त्याच्यामध्ये भारतातील धर्मनिरपेक्षता काही वेळा आपल्याला आव्हानाचा पण ते सामना करत असते. कसं धर्माच्या नावावरती राजकारण, सामाजिक ध्रुवीकरण किंवा जे आपण ज्याच्यामध्ये धार्मिक दंगली पाहतो. एवढंच नाही तर आपण जे अनेक गोष्टी या जसं सामाजिक
दंगली यासारख्या समस्यामुळे धार्मिक जे धर्मनिरपेक्षतेला काय होते, अडचणी येतात आणि त्याच्यासमोर हे आव्हानं उभे राहतात. धर्मामध्ये जर एका शहरामध्ये जर दोन धर्मामध्ये जर दंगली झाल्या तर हे फार नुकसानदायक आहे आणि याचा संदेश जो आहे भारतभर वेगळ्या पद्धतीने आणि आपण जगातील जे एवढी मोठी लोकशाही म्हणून आपण जे काही डंका गाजवतो ते कुठेतरी मग त्याला आळा बसते किंवा त्याला कुठेतरी फुल स्टॉप बसेल. हे फार महत्वाचा विषय आहे की ज्याच्यामुळं धार्मिक दंगली ह्या झाल्या नाही पाहिजे. काही वेळा आपण राज्याच्या धोरणांमध्ये धार्मिक समुदायामध्ये भेदभाव होण्याचे आरोप पण होतात. त्यामुळं धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांना धक्का लागतो, जे की तत्व सांगितलेले आहेत राज्यघटनेमध्ये. बरोबर आहे. आता जर आपण भारतीय संविधानानं फार महत्वाचा विषय ठेवलेला आहे, जे की आता 42व्या घटना दुरुस्ती 1976 मध्ये जे लागू केलं ते म्हणजेच काय, भारतीय संविधानानं एक शब्द तो केंद्रस्थानी लागू केला, त्याचं नाव आहे धर्मनिरपेक्षता. आणि या धर्मनिरपेक्षतेलाच केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये सर्व धर्मासाठी समान जे अधिकार आहेत त्या अधिकारांची माहिती ही पूर्णतः दिली गेलेली आहे. एवढंच नाही तर धर्मनिरपेक्षतेचा जो मुख्य उद्देश म्हणजेच काय, तर या ठिकाणी राहणाऱ्या ज्या संविधान लागू असणाऱ्या त्या भारतभूमीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या धार्मिक विश्वास जे आहे त्या विश्वासानुसार स्वातंत्र्यपणे जगण्याचा वागण्याचा इथे मुभा दिला जातो. हे गोष्ट लक्षात घ्या. एवढंच नाही तर त्याच वेळी धर्माच्या आधारावर जे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी भेदभाव केला जाणार नाही, समानता दिली जाणार आहे. हे पण इथे आपल्याच संविधानानं सर्वात महत्वाचा विषय सांगितलाय आणि त्याचं आणि केंद्रस्थानी जे ठेवलेलं आहे त्याचं नाव आहे धर्मनिरपेक्ष हा शब्द. आणि एवढंच नाही तर धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर मित्रांनो, राज्यांचं धार्मिक जे काही संबंध येतात का, हा पण एक विषय फार महत्वाचा येतो. मग कोणत्या कोणत्या राज्यांशी काही संबंध येतात तर ते आपण जर चर्चा केली किंवा तुम्ही तुमच्या शिक्षकांसोबत जर चर्चा केली तर तुमच्या लक्षात येईल की धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्यांचं धर्माशी काहीही संबंध न ठेवणे असं स्पष्ट आहे. मात्र काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये धार्मिक किंवा सांस्कृतिक जे विविधता आपण पाहतो त्या विविधतेला जे सन्मान आहे ते सन्मान आणि त्याचे सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान करणं हे फार महत्वाचं आहे. हे राज्य सरकारांचं काम आहे, सरकारांचं काम आहे. म्हणून जे मी तुम्हाला जो पेपर दाखवला त्या पेपरच्या संदर्भात जर बोलायचं झालं, मी परत एकदा आठवण करून देतो तुम्हाला. हा जो पेपर आहे या पेपरमध्ये सांगितलं, याचं थोडंसं इथे काही शब्दांमध्ये इथे सांगतो तुम्हाला की हे काय म्हटलं गेलं. राज्यघटनेचा जे उद्देशिकेमध्ये जे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांच्या समानतेला काय सांगितलं किंवा आव्हान देणारी याचिका का दाखल केली याच्यावर थोडंसं आपण बोलू. काही आपल्या आता भारतामध्ये लोकशाही आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने किंवा त्या धर्माच्या लोकांना आपल्या आपल्या पद्धतीने मांडण्याचा, राहण्याचा, बोलण्याचा ते अधिकार आहे. तसंच या संदर्भात एक याचिका दाखल झाली सुप्रीम कोर्टामध्ये, तर ते सांगतो मी तुम्हाला. आता जेव्हा आपण पाहतो समानता, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की धर्मनिरपेक्ष आणि समानता या शब्दाचा समावेश जे आहे त्या समावेश 42व्या घटना दुरुस्ती 1976 मध्ये जे केला गेला यालाच आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आता नुकतीच म्हणजेच काल सोमवारी ती फेटाळलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक त्याचं मत व्यक्त केलं. ते मत इथे सांगतो आणि बाकीचं मग तुम्हाला काय आहे ते थोडक्यात सांगतो. आता धर्मनिरपेक्षता हा शब्द सर्व धर्माचा समान आदर करणारं प्रजासत्ताक गणराज्य दर्शवितो, तर समाजवाद या शब्दातून सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक अशा सर्व प्रकारच्या शोषणांचं उच्चाटन करण्याचा प्रजासत्ताकाचा निर्धार दिसतो. तर हे खूप किचकट अशी याच्यातली भाषा आहे जे बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही. सर्वसाधारण जे समाजामध्ये वावरणारी जी जनता आहे, तसंच त्याच्यावर टीका पण झाली होती याच संविधानाच्या ज्या असेंब्ली म्हणजे जे संविधानामध्ये जी होती लोक त्या समितीवर, म्हणजे संविधान जी सभा आहे या सभेवरती टीका झाली. ती का, तर ती हिंदूची सभा, तर ती वकिलांचा नंदनवन वगैरे. का, तर याच्यात जेव्हा जे ड्राफ्ट बनला गेला तर ते सर्वसाधारण लोकांना त्याच्यातलं काहीच समजत नाही. आजही तुम्ही बघा, आपल्याला जर आपण इतकं किचकट गोष्टी आता मित्रांनो, आपल्याला जर आपल्या संदर्भात न्याय मागायचं जरी झालं ना तर आपल्याला न्याय हे अशा पद्धतीने आपल्याला जावं लागतं की आपण सहजरित्या काहीच समजू शकत नाही. म्हणून जनतेला ज्या गोष्टी माहिती नाही,
जे राज्यकर्ते जे जे शासनामध्ये किंवा जे प्रशासनामध्ये बसलेले लोक त्या गोरगरीब लोकांवरती अत्याचार करून त्यांना त्यांचे जे अधिकार आहेत की नाही ते पण माहिती नसतात, त्यांच्या अधिकारावरती पण त्याची पायमल्ली कळत असतात. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की करप्शन होत असताना पण गोरगरिबांच्या माध्यमातून बऱ्याच त्यांना त्रास होतो, किंवा एखादा मोठा अधिकारी असेल तर गरीब व्यक्तीला फार त्रास देईल, पण एखादा मोठा जर व्यक्ती आला तर त्याला काहीच बोलणार नाही, त्याला चाय कॉफी जेवण सगळं करून देईल. म्हणजे आता आपल्या इथली जे पोर्शे कार हिट अँड रनची जी केस झाली त्या संदर्भात जर उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या गरीब व्यक्तींना, म्हणजे एखादा ऑटो चालवणारा, रिक्षा चालवणारा, म्हणजे कोणीही जरी असेल, एखादा साधारण जर रोज मंजुरी करून खाणारा ट्रॅव्हलिंगवर जर एखादा ड्रायव्हर असेल, त्याच्यानं जर चुकून काही झालं असेल तर त्याला लगेच आतमध्ये टाकलं असताना 2 फटके पण दिले असते. मग आपण इथे समानता पाहू शकतो का, किंवा धर्मनिरपेक्षतेला हा जो विषय आहे मग ते पाहू शकतो का, तर एक गोष्ट लक्षात घ्या. तर त्याला काय केलं, जे श्रीमंत व्यक्ती होता, जे पोर्शे कारनं 2 लोकांना उडवलं, पुण्यामधली घटना, तर या व्यक्तीला म्हणजे श्रीमंताच्या मुलाला ज्या प्रशासनामधल्या लोकांनी काय केलं, मस्त घेऊन गेले, त्याला पिझ्झा ऑर्डर केला, मोठं एक हॉस्पिटल आहे जे नावाजलेलं हॉस्पिटल आहे, इव्हन ते सुद्धा मॅनेज झालं, ब्लड सॅम्पल बदलले, आणि हे सगळं होत असताना हे ब्लड सॅम्पल सुद्धा बदलल्यानंतर एवढंच नाही तर त्याच्यावर जे काही त्याला सजा दिली, जे पनिश केलं, म्हणजेच काय, तर तू एक निबंध लिहायचा आणि जनजागृती करायची, म्हणजे उद्या तुम्ही 4-5 लोकांना ठोका गाडीनं, 4-5 लोकांना चिरडवा आणि म्हणा, म्हणजे आपल्याला पण तशीच शिक्षा मिळते का पाहूया. म्हणजे इथं साधारण एखाद्या व्यक्तीला नॉर्मल धक्का जरी लागला तर आपल्याला तिथे जाऊन त्या पोलीस स्टेशनच्या किंवा कोर्टाच्या वाऱ्या चालू होतात, किंवा आपण म्हणजे कसं सर्वसाधारण व्यक्तीला न्याय मिळतो का हा विषय येतो, बरोबर की नाही. मग आता जे हे शब्द आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की जे हे इतकं अवघड शब्दांमध्ये, किंवा याच्यापेक्षा जी मी भाषा सांगतो तुम्हाला, हे सर्वसाधारण लोकांना कळणार नाही, त्याचं कारणच ते आहे, बरोबर आहे. म्हणून मला एक सांगायचं की हे माझा एक व्ह्यू पॉइंट आहे. जर समजा सर्वसाधारण भाषेमध्ये कायद्याची जे कोणते गव्हर्नमेंटचे रिपोर्ट असतील, जे कोणी काही असेल, तर ती कायद्याची भाषा एकदम सटीक असावी, सविस्तर असावी, आणि ते सर्वसाधारण लोकांना पचली पाहिजे, समजली पाहिजे. गोरगरीब लोकांनी सुद्धा त्या संबंधित माहिती घेतली पाहिजे. असं काहीतरी एखादं टूल तयार करा, अशी काहीतरी एखादी समाजामध्ये एखादी, जसं सेतू आहे त्याच पद्धतीने असं काहीतरी एखादं डिपार्टमेंट ओपन करा, किंवा असं काहीतरी करा की त्याच्या माध्यमातून कमीत कमी प्रत्येक व्यक्तीला सर्वसाधारण संविधानाची जी भाषा आहे ती भाषा समजली पाहिजे. त्या व्यक्तीनं तिथं ऍटलिस्ट, जसं तुम्ही टीव्ही वगैरे ह्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मालिका बनवा, तसे तुम्ही एखादी जे नवीन सिरियल तयार करा, संविधानाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा. म्हणून याची जे कायदा आहे त्या कायद्याची परिभाषा जनतेला सांगा, म्हणजे ते लक्षात येईल, बरोबर. तर हे सांगत असतानाच पुढे अजून थोडासा जातो. जसं मी तुम्हाला म्हटलं की सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी ही याचिका फेटाळली, म्हणजे काल फेटाळली, आणि म्हणून समाजवादी जो हा शब्द आहे, काही लोकांचं असं मत होतं, मी तुम्हाला जसं म्हटलं, समाजवादी हा शब्द डाव्या किंवा उजव्या आर्थिक धोरणाशी निगडीत नसून तो जो शब्द आहे तो कल्याणकारी प्रजासत्ताकचं जे घोतक असल्याचं न्यायालयानं निकालामध्ये नमूद केलेलं आहे. आणि हे निकाल म्हणजेच हे तुमच्या समोरच आहे जे मी तुम्हाला सांगतो. आता या निकालामध्ये फार महत्वाचा विषय इथे बघा तुम्ही, तर 1976 मध्ये जे तत्कालीन त्या काळामध्ये जे आपले पंतप्रधान होते इंदिरा गांधी, या सरकारमध्ये राज्यघटनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती करून म्हणजे 1976 मध्ये, आणि त्या उद्देशिकेमध्ये या 3 जे शब्द आहेत या शब्दांचा इथे काय केला तर समावेश केलेला. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे 3 शब्द कोणते, तेच 3 शब्द जे मी तुम्हाला आता वेळोवेळी सांगत आहे. म्हणून जे राज्यसभेचे माजी खासदार, ज्या व्यक्तीनं हे जी याचिका दाखल केली त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला मी सांगतो. राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी, चांगले सर्वांना परिचित असतात, बऱ्याच कॉन्ट्रावर्सी विषयांमध्ये त्यांचं नाव आणि बऱ्याच ठिकाणी चर्चेमध्ये नाव असतं. अनेक ते स्कॉलर पण आहेत, चांगले व्यक्ती आहेत. तर या व्यक्तींनी जे खासदार आहेत, माजी खासदार आहेत राज्यसभेचे सुब्रमण्यम स्वामी, आणि त्यांचे जे वकील होते ते वकील अश्विनी उपाध्याय यांनी या
जी उद्देशिका होती, प्रिॲम्बल होतं, जे सारांश होता आपला जो घटनेचा, ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो, या प्रस्तावनामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे जे दोन शब्द आहेत मित्रांनो, या दोन शब्दांचा काय करा, तर या दोन शब्दांना हटवा किंवा याच्या हे मूळ राज्यघटनेमध्ये नाहीत असं आव्हान करणारी एक याचिका दाखल केली आणि या याचिकेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय. म्हणून या याचिकेवर जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश संजीव खन्ना, हे बघा मला त्यांचं पूर्ण नाव माहिती नव्हतं पण आता लक्षात इथे पण नाव दिलंय, हे जे काही संजीव कुमार यांनी जे आहे हे रिट्स याच्यावरती अधिकार विचारण्याचा किंवा त्याच्यामध्ये निवाड करण्याची गरज नाही असं पण सांगितलं. म्हणून याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार आणि उद्देशिकेलाही लागू होता. तर असं न्यायमूर्ती खन्ना हा जो आहे महत्वपूर्ण निकाल त्यांनी जाहीर केला आणि याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या बघा. राज्यघटना किंवा उद्देशिका कोणत्याही विशिष्ट डाव्या किंवा उजव्या आर्थिक याच्यामध्ये धोरण किंवा रचनेचा पुरस्कार करत नाही. फार महत्वाचे शब्द आहेत, जर तुम्ही लिखाण करत असाल तर मित्रांनो हे वापरा. समाजवादाकडे शासनाची कल्याणकारी राज्याप्रती आणि संधीच्या समानतेप्रती कटिबद्धता या दृष्टीने पाहिलं पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे, जे सुप्रीम कोर्ट जे न्यायालयांनी निरीक्षणं जे दिलेली आहेत त्याच्यामधलं सांगतो, तर भारतीय चौकटीतील न्यायामध्ये आर्थिक आणि सामाजिक न्याय जे तत्वाचा समावेश होतो. आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे कोणत्याही नागरिक वंचित राहणार नाही याची शासन खबरदारी घेते, ही गोष्ट लक्षात घ्या. एवढंच नाही तर तुम्हाला समाजवादी जे काही गोष्टी ज्या सांगितल्या गेल्या ते पण तुम्हाला सांगतो. इथं समाजवाद खासगी याच्यामध्ये सांगितलं की अनुच्छेद 19(1) ग मध्ये या अंतर्गत मूलभूत अधिकार असलेल्या उद्योग आणि व्यापार करण्याचा अधिकार जो आहे त्या अधिकार स्तरावर निर्बंध आणत नाही, हे पण सांगितलेलं आहे. एवढंच नाही, 76 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेमुळे भारताचं वर्णन स्वायत्त लोकशाही गणराज्य याऐवजी आपण स्वायत्त समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा केलेला जाऊ लागला. तर हे फार महत्वाची निरीक्षण आहे. शेवटी जे आहे आणीबाणीच्या काळामध्ये संसदेने घेतलेले सर्व निर्णय रद्दबाबत ठरतात असं म्हणता येणार नाही, असंही न्यायालयानं जे संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने सांगितलंय.